4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यानुसार 2 डिसेंबर रोजी राज्यभर मतदान पार पडलेत। अमरावती जिल्ह्यातील 9 नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केलेत। दुपारी 3:30 पर्यंत अमरावती जिल्ह्याचा मतदानाचा सरासरी आकडा 49.80% इतका नोंदविला गेला आहे। अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविलाय। दुपारी 3:30 वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार अचलपूर नगर परिषद येथे 48.47%, दर्यापूर येथे 49.91%, मोर्शी येथे 50.30%, तर चिखलदरा मध्ये सर्वाधिक 73.79% मतदान झालेत, तर शेगाव येथे 57.76%, चांदूर रेल्वे येथे 46.43%, चांदूर बाजार येथे 45.41%, धामणगाव रेल्वे येथे 51.59% आणि धारणी नगरपंचायत मध्ये 46.67%, तर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत येथे 55.26%. जिल्ह्याचा सरासरी मतदानाचा आकडा 49.80% असा नोंदविण्यात आला आहे। एकूण 3,12,436 मतदारांपैकी महिलांमध्ये 1,56,864, पुरुषमध्ये 1,55,563, इतर मतदारांमध्ये 9 होते। यामध्ये दुपारी 3:30 पर्यंत महिलांचे मतदान 77,317, पुरुषांचे मतदान 78,973, तर इतर मतदार 2 झालेत। अशी मतमोजणी झाली असून एकूण मतदान 1,55,592 इतके झाले आहेत। ही आकडेवारी जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केली आहे। या दरम्यान मतदान सुरू असतानाच नागपूर खंडपीठाने महत्वाचा निर्णय देत सांगितले आहे की सर्व नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजीच होणार आहे। राज्यातील 226 नगर परिषद आणि 38 नगरपंचायतीपैकी अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित आहे। त्यातील 76 नगर परिषद व 154 नगरपंचायतीसाठीची निवडणूक ही 20 आणि 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने सर्व मतमोजण्या एकाच दिवशी घेण्याचा निर्णय देण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचे मतदानही 20 डिसेंबरला होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होईल। त्यामुळे जवळपास 20 दिवस मतपेट्या सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहेत। बंद झालेल्या या उमेदवारांचे मतपेट्यांमधील भवितव्य आता 21 डिसेंबरला उघड होणार आहे आणि उमेदवारांचे राजकीय भविष्य देखील त्याच दिवशी ठरणार आहेत।